वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. नागरिकत्व सुधारणा कायदा केव्हा संमत करण्यात आला? व्हेन सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट पास इन द पार्लमेंट ऑफ इंडिया. द आन्सर इज 2019. उत्तर आहे 2019. द सिटिझनशिप अमेंडमेंट बिल 2019 was passed in Lok Sabha on 10th of December 2019 and in Rajya Sabha on 11th of December 2019. The President gave his assent to the bill on 12th of December 2019. नागरिकत्व सुधारणा कायदा हे जे विधेयक आहे हे 2019मध्ये हा कायदा 2019मध्ये संसदेमध्ये पास करण्यात आला. संसदेमध्ये तो संमत करण्यात आला. लोकसभेमध्ये तो 10 डिसेंबर 2019ला संमत करण्यात आला. त्यानंतर राज्यसभेमध्ये 11 डिसेंबर 2019ला हा कायदा संमत करण्यात आला. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतींनी या कायद्याला 12 डिसेंबर 2019ला मंजुरी दिली. हा प्रश्न घेण्याचे कारण अमित शहा यांनी अलीकडेच वक्तव्य केलं आहे. निवडणुकांपूर्वी सिटिझनशिप अमेंडमेंट बिल म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा हा अंमलात आणला जाईल. या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत ते आपण बघूया. या कायद्यामध्ये आपले जे शेजारी राष्ट्र आहेत बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या राष्ट्रांमधून या देशांमधले जे अल्पसंख्यक आहेत हिंदू, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन हे जे अल्पसंख्यक आहेत या धर्माचे यांना या कायद्यानुसार सिटिझनशिप म्हणजे भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात येणार आहे. When National Leprosy Eradication Program was introduced in India. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? द आन्सर इज 1983. उत्तर आहे 1983. नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम वॉज लॉन्च बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 1954-55. मल्टी ड्रग थेरपी MDT came into wide use from 1982 and the National Leprosy Eradication Program was introduced in 1983. आपल्याला इथे प्रश्न विचारण्यात आला आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? याचं उत्तर आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा 1983मध्ये सुरू करण्यात आला. पण त्यापूर्वी राष्ट्रीय लेप्रसी नियंत्रण प्रोग्राम म्हणजे राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण प्रोग्राम 1954-55मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर मल्टी ड्रग थेरपी 1982मध्ये आणि शेवटी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा 1983मध्ये सुरू करण्यात आला. विच टीम वॉन अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2024. कोणत्या संघाने 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 2024 जिंकला आहे? द आन्सर इज ऑस्ट्रेलियन टीम, ऑस्ट्रेलिया. उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया वॉन द ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2024 टायटल बाय बीटिंग इंडिया बाय 79 रन्स ऑन संडे February 11 at Willowmore Park in Belloni. Belloni is a city in South Africa. This under-19 cricket World Cup was going on in South Africa. India have beaten Australia previously in 2 finals in 2012 and 2018. हा 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 2024 ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये भारताचा 79 धावांनी पराभव केला आहे. हा जो अंतिम सामना आहे हा साऊथ आफ्रिकेच्या बेलोनी शहरातील विलोमोर पार्क येथे पार पडला. भारताने आजपर्यंत
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 5 वेळा जिंकला आहे, तर ऑस्ट्रेलियाने हा 2024चा अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप पकडून आजपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 वेळेला अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे. भारताने 2012 आणि 2018मध्ये ऑस्ट्रेलियाला अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये हरवले होते. विच म्युझिशियन हॅज बीन हॉनर्ड विथ द लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल अवॉर्ड? कोणत्या संगीतकाराला आंतरराष्ट्रीय लक्ष्मीनारायण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? उत्तर आहे म्युझिशियन प्यारेलाल शर्मा. द आन्सर इज म्युझिशियन प्यारेलाल शर्मा. Renowned musician Pyarelal Sharma has been honored with the Lakshminarayan International Award. The award was presented to Pyarelal Sharma by L. Subramaniam and Kavita Krishnamurthy Subramaniam at the Lakshminarayan Global Music Festival. Pyarelal Sharma is best known as the composer of the famous song My Name is Lakhan. Pyarelal Sharma also received Padma Bhushan this year. लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा प्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आणि एल सुब्रमण्यम यांनी प्रदान केला आहे. हा पुरस्कार त्यांना लक्ष्मीनारायण ग्लोबल म्युझिक फेस्टिवलमध्ये मिळाला आहे. प्यारेलाल शर्मा हे त्यांच्या एका प्रसिद्ध गाण्यासाठी ओळखले जातात. त्या गाण्याचे बोल आहेत माय नेम इज लखन. हे गाणे राम लखन या चित्रपटातील आहे. प्यारेलाल शर्मा यांना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आज आपण इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.